वेलकम बॅक. परत एकदा घेऊन आलोय नवीन ब्लॉग आणि फर्स्ट टाइम. हा तर लवकर येतोच, हा लवकर आलाय. याला तुम्ही माहिती आहे ना कोण आहे हा, याला तुम्ही बघितलाच असाल. सो फायनली आज आम्ही चाललोय ट्रेकिंगला आणि आजचा ब्लॉग फुल खतरनाक असणार आहे. 2 जण नाही आलेत, एक निखिल आणि एक अजित. कंटिन्यूस फोन करतोय पण दोघंही फोन उचलत नाही आहेत, कट करत आहेत. आणि आता 10 वाजता फोन उचलून बोलतील आम्हाला फोन का नाही केला. चला मग आज आम्ही चाललो आहे कर्नाळा फोर्टवरती, जो आपल्या लोकेशनवरून आहे 35 किलोमीटर. चला तर मग निघूया. वेट करतोय गौरांगसाठी, आल्यावरती लगेच निघूया. चला तर गाईज फायनली निघलो आहे, गौरांग पण आलाय. भेटूया आता आपण डायरेक्ट, तुम्हाला दाखवतो कसं काय आहे. भेटूया डायरेक्ट फोर्टवरती. डायरेक्ट 30 मिनिटात चढणार आहे आम्ही फोर्ट बाहेर. चलो. ही एक राणी आणि ही एक राणी आहे आज. चला गाईज, लेट्स गो. चलो बॉयज, मिलते हैं ब्रेक के बाद. ठाणे, पनवेल, पुणे. आपल्याला जायचं आहे पनवेल. म्हणजे आपल्याला फ्लायओव्हर स्ट्रेटवाला चढायचा आहे, ना की लेफ्टवाला. आपल्याला इथून सरळ जायचं आहे. आणि भाई सीन काय माहिती आहे का, एक फाटी झोपतोय प्लस चार्जिंग पण संपवतोय. हे बघा, झोपाझोपी. पहिला पेटपूजा करण्यासाठी आम्ही थांबलो आहे. पळसावरून 5 किलोमीटर पुढे आलो आहे, पेट्रोल पंपच्या पुढे. नाश्ता करायला मिसळ खाणार आहे, मिसळ. आणि ज्याने ज्याने आंघोळ नाही केली आहे त्याला मिसळ पावणार भेटणार आहे संपाळकरला. चला फटाफट मिसळ पाव तोडूया और निघा. हे गौरंग. खूप एक्सायटेड होतो आम्ही ट्रेकिंग करण्यासाठी, पण जशीच आम्ही ही गर्दी बघितली आमची एक्साइटमेंट तिथेच संपून गेली. शॉर्ट झालेला आहे. झोप्या आहे ना, झोप्या निघाला हो. तो काय शॉर्ट झालेला आहे. प्लॅन मध्ये चेंजेस आहेत. आम्ही आता चाललोय कणकेश्वरला. खूप गर्दी आहे, शाळेतले पोरं आलेत, तर आम्ही प्लॅन कॅन्सल केला. चला फायनली निघलो आणि हे बघा डायरेक्ट चाललोय कणकेश्वरला. पोचलोय आम्ही कणकेश्वरच्या बेस पॉईंटवरती. आणि आता आमची थोडी किटअप चालू आहे. एकाने तर पूर्ण ब्ल्यू घातलं आहे, म्हणजे समजून जावा. बाकी आमची फुल आता तयारी चालू आहे, तुम्ही बघू शकता.
फक्त सीन असा झाला आहे, हेल्मेट कुठे ठेवायचा. चला तर भेटूया पुढे. मस्त ट्रेकिंगला एन्जॉय येणार आहे, मजा येणार आहे. शूज बीज चप्पल विप्पल चला. आणि आता आम्ही करणार आहे ट्रेक. योग आमचा ट्रेकर, आमचा गाईड आहे आजचा. आणि हा इथून 100 वेळा चढला आहे 25 मिनटात. याचा रेकॉर्ड आहे, वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे यांनी. तर बघूया आज याचा रेकॉर्ड असेल 20 मिनटात चढणार आहे. आज आमचा लास्ट दिवस असेल. चला तर जाऊया पुढे, बघूया काय सीन आहे. आता आम्ही वरती चाललो आणि बघू शकता खूप ट्रेकर्स डिसेंड करतायत खाली. गाइड क्या बताना चाहते हो ट्रेकर्स को? हाँ सर जी, आपका क्या मोटिवेशन रहेगा टुवर्ड्स ट्रेकर्स के लिए? कुछ नहीं भाई, बस आगे हर बढ़ते महादेव बोल के आगे बढ़ते जाओ बस. ओके. और व्यू देखिए, खूप मजा येणार आहे. वरतून व्ह्यू अजून भारी आहे. आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज पण आहे वरती, तुम्ही चिल करू शकता. पाणी आहे ब्ल्यू. चला एकाचा धूर निघलाय, कुठून निघलाय तो माहिती नाही, पण धूर निघलाय. एक जण फुल वरतून खालून घामाघूम झालाय. तर तुम्हाला असे स्पॉट्स भेटतील मध्ये, म्हणजे तुम्हाला काय खायचं वगैरे असेल, पाणी बिणी, तर मध्ये स्पॉट्स आहेत, थांबू शकता. हे बघा, सो फायनली हाफ वे पोचलो आहे आम्ही. आणि आमचा गाईड आहे ना, तो पाठीच राहिला आहे, कारण तो गाईड करत येतो. हालत झाली आहे. चला. सो गाईज, रीच टू आवर लोकेशन. फायनली रीच टू आवर लोकेशन, श्री क्षेत्र कनकेश्वर देवस्थान ट्रस्ट. फायनली पोचलो आहे आम्ही. आणि जो स्पॉट आहे तो एंट्रीच्या जस्ट राईट साईडलाच आहे. हे बघा, तुम्हाला आवाज येत असेल पोरांचा. हे बघा, हा वाला स्पॉट आहे. पण आपण पहिला पाया पाडून येऊया नंतर. तर फायनली आम्ही, तुम्ही बघितलं असेल तो, तुम्ही ब्ल्यू वगैरे पाणी, पण ते सगळं सोडा. मेन बात येते ट्रेकर्सची आणि गाईडची. गाईड आमचा फुल थकला आहे दुसऱ्यांना सांगून. तुम्ही बघा, चालून नाही थकलाय तो सांगून थकलाय. खाली बघा, चालून तो कधीच नाही थकत. चला तर मग दर्शन वगैरे घेऊया आपण, मग पुढे जाऊया. دیدم صنمی سرفدیر و جمالی افکنده به رخسار جان موی سیاهی بشینم سر راهی با امید نگاهی بشینم سر راهی با امید نگاهی. सो फायनली आम्ही दर्शन पण घेतलं आहे. संडेलाही ते जास्त गर्दी नाही आहे.
म्हणजे हार्डली 2 मिनटं लागली दर्शनासाठी. तर आता आमचे गाईड चाललेत, ते पण दर्शन घेऊन येतील. मग आपण जाणार आहोत मॅजिकल स्पॉटवरती, म्हणजे ब्ल्यू पाण्यात. चला, मी तोपर्यंत तुम्हाला आजूबाजूचं परिसर पण फिरवतो मंदिराच्या. बघा, इथे जेव्हा महाशिवरात्री असते ना तेव्हा खूप गर्दी असते. आता काहीच गर्दी नाही आहे. हे बघा. आणि इथे येण्याचा डिसिजन आमचा एकदम फटाफट होता. आम्ही कर्नाला फोर्टवरती चाललेलो, पण ती गर्दी बघून आमचं मन नाही झालं, म्हणून आम्ही डायरेक्ट प्लॅन या साईडला घेतला आणि कनकेश्वरला आलो. आणि आमचा डिसिजन खूप बेस्ट होता. तर गाईज, तर तुम्ही येऊ शकता इथे. हा पनवेलवरून म्हणजे कर्नाळावरून हा होता 49 किलोमीटर्स आणि पनवेलवरून असेल 60-65 किलोमीटर्स. तर तुम्ही येऊ शकता. तुम्ही इथे तुम्हाला जेवण वगैरे जेवायची पण सोय आहे. इथून तुम्ही जेवू वगैरे शकता. तर मस्त आहे, ट्राय करा. खूप मस्त मंदिर आहे, परिसर खूप छान आहे, मस्त वाटलं. चला तर पुढे जाऊया आता. तुम्ही बघितलं असाल उड्या, खूप मजा आली, खूप पवलो आणि फायनली आता आम्ही निघतोय. खूप मजा आली. काय बोलणार आहे, हे आमचे गाईड काहीतरी सांगणार आहे तुम्हाला. खूप मजा गेली. आम्ही सर्वांनी उड्या मारून 8-9 फूट उंचीच्या उड्या मारून तिघांनीच खूप मजा केली. तिघांनी म्हणजे काय, आमच्या एका मित्रांनी साईड मध्ये तो फक्त बसलेला, त्यांनी मटका उडी सुद्धा मारण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. माझ्याकडे प्रूफ आहे. माझ्याकडे तो AI आहे बाबांनो, तो AI आहे. माझ्याकडे प्रूफ आहे. लाईव्ह बघितलंय. नाही, दुसऱ्या तिसऱ्या फ्लोअरच्या हाईट वरून आम्ही उडी मारतोय आणि हा महाशय साईडला कोपरा धरून बसलाय. तुम्हाला वाटतंय का गाईज? तुम्हाला वाटतंय? बघा माझा आउटफिट बघा आणि त्याचा आउटफिट बघा. आम्ही गाईज, सगळं युट्यूब वरती असतं ते खरं नसतं. ॲज अ हे प्राईम एक्झाम्पल आहे. बस चला, खूप थकलोय. कोण खूप थकलोय. कोण थकलोय बोललो मी गाईज, थकलाय नाही बोललो, थकलोय. आता काय बोलायचं, एकाने पाहून एवढा पावला की त्याची बुद्धीच भ्रष्ट झाली आहे. बघा ना. आणि गाईड चढताना, मेन म्हणजे चढताना एकदम पाठी कोण होता? जरा आम्ही दुसऱ्यांना पण सांगत होतो रस्ता पण जायचं. अच्छा, आम्हाला थांबून विचारत होते, हा दादा किती आहे, अजून किती आहे. आम्हाला चला तुम्हाला दाखवतो. अच्छा, म्हणून आम्हाला थोडा टाइम लागला. ओके. आपला काय गाईड म्हणजे कर्तव्य असतं, सगळ्यांना पुढे घेऊन आपण त्यांच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवायचं तुमचं काम आहे ना. येस, बरोबर. गाईज, फायनली पोचलोय आम्ही परत जिथून आम्ही स्टार्ट केलता आणि खूप मजा आली. मस्त आहे. तुम्ही पण या. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.